राज्यातील शेतकरी आणि नागरिक मान्सूनच्या प्रतीक्षेत असताना मान्सूनचा प्रवास अद्यापही संथ गतीने सुरू आहे. हवामान तज्ज्ञ प्राध्यापक अनिल बंड यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून मान्सूनची उत्तरेकडील सीमा सिंधुदुर्ग, सोलापूर, हैदराबाद या पट्ट्यात स्थिरावलेली आहे. सध्या अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे, कमी दाबाचे क्षेत्र अथवा मान्सूनला गती देणारी कोणतीही प्रभावी हवामान प्रणाली सक्रिय नसल्यामुळे मान्सूनची पुढील प्रगती मंदावली आहे. त्यामुळे तो अपेक्षित वेगाने पुढे सरकत नसल्याचे दिसून येत आहे. तथापि पुढील 2 ते 3 दिवसात महाराष्ट्रातील आणखीन काही भागांमध्ये मान्सून पोहोचण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दरम्यान विदर्भात सध्या तुरळक ते विखुरलेल्या स्वरूपाचा हलका, मध्यम तसेच काही ठिकाणी वादळी पाऊस पडत आहे. हा पाऊस पूर्व मान्सून स्वरूपाचा असून 22 जूनपर्यंत अशीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. काही भागात उष्णतेचाही प्रभाव जाणवू शकतो. हवामानाच्या सध्याच्या परिस्थितीचा विचार करता विदर्भात मान्सूनचे अधिकृत आगमन 22 जून नंतरच होण्याची शक्यता असल्याचे प्राध्यापक अनिल बंड यांनी सांगितले आहे. शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरणी न करता पुढील हवामान अंदाज लक्षात घेऊनच निर्णय घ्यावा, असा सल्लाही तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. नमस्कार, मी प्राध्यापक अनिल बंड. यावर्षी आपला पाहण्यात आले आहे की नैऋत्य मान्सून हा त्याच्या निर्धारित वेळेच्या 15 दिवस पूर्वीच अंदमानमध्ये दाखल झाला, परंतु तो त्यानंतर त्याची प्रगती खुंटली आणि तो केरळमध्ये प्रवेश करण्यास 4 दिवस उशीर आला, जो अंदमान निकोबारमध्ये 15 दिवस आधीच आलेला होता. म्हणजे त्याची प्रगती अपेक्षेनुसार झाली नाही. त्यानंतर तो तिथून पुढं त्याची प्रगती अडखळत झाली आणि तो सध्या सिंधुदुर्गमध्ये थांबलेला असून त्याची वाटचाल फार संथ गतीने होत असून सध्या त्याची वाटचाल वेगाने होण्याकरता कोणतीही हवामानशास्त्र परिस्थिती नसून त्यामुळे येत्या 4-5 दिवसात विदर्भात मान्सूनचे आगमन कठीण दिसत असून विदर्भामध्ये मान्सूनचे आगमन हे 20 तारखेनंतरच होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी आपली शेते तयार करून ठेवावी. तसेच विदर्भाच्या बऱ्याच भागात पूर्व मान्सून पाऊस होत असून ज्या ठिकाणी तो पाऊस जास्त झाला तेथे शेतकऱ्यांनी पेरणीची गडबड न करता किमान 70 ते 80 मिलीमीटर पाऊस पडल्यानंतर आणि 20 तारखेनंतरच पेरणीचे नियोजन करावे. तसेच यावर्षी मान्सूनवर एल निनोचे सावट असल्यामुळे आणि जून महिन्यातच एल निनो हा सक्रिय झालेला असल्यामुळे, त्याचप्रमाणे जुलै ऑगस्टमध्ये त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांनी यावर्षी शेतीमध्ये विशेष खूप खर्च करू नये. बियाणे, रासायनिक खते, फवारणी यावर कमीत कमी खर्च करावा. त्याचप्रमाणे ज्वारी, बारीक पराठी, सूर्यफूल, मूग, उडीद यासारखी पिकांना प्राधान्य द्यावे. तसेच बागायतदार शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या बागायतीला हलके पाणी सुरू ठेवावे, जास्त तळण देऊ नये, अन्यथा बागा सुकण्याची भीती आहे. धन्यवाद.